ओम स्वामी समर्थ. हाय फ्रेंड्स, तर चला आम्ही पोहोचलो होतो अक्कलकोटमध्ये आणि आज आम्हाला इथे स्टे करायचा होता कारण आम्ही खूप थकलो होतो. आता किती वाजलेले आहेत 7:15 आणि आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो आहे. तर आता अक्कलकोटमध्ये दर्शन घ्यायचं आणि आज इथेच आणि व्हिडिओ पण आजच एडिट करून सगळे टाकणार आहे. प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. तर चला आम्ही आलो आहे आता. नंतर जेवण करायचं आणि मग रूमवर जायचं. अजून रूम पाहिलेली नाहीये, बघू आता. आम्हाला अगोदर दर्शनच घ्यायचं होतं पण सगळे लोक बोलले की जेवणाचा टायमिंग पण प्रसादाचा टायमिंग पण थोडाच वेळ असतो, त्याच्यामुळे अगोदर प्रसाद घ्या आणि नंतर निवांत दर्शन करा. आणि आम्ही थकलो पण खूप होतो कारण दिवसभर आम्ही प्रवास करत होतो. पंढरपूर झालं, गाणगापूर झालं, आता आम्ही अक्कलकोटमध्ये आलो होतो. आता इथे आम्हाला प्रसाद घेऊन नंतर आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये उभं राहणार होतो आणि दर्शनासाठी नंतर लाईन पण नसणार होती कारण खूप ही गर्दी काहीच नाही आहे, ही थोडीच गर्दी आहे. तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते की किती गर्दी असते प्रसादासाठी. खूप म्हणजे खूप गर्दी झाली. चार्जिंग ऑलमोस्ट संपलेली आहे तरी पण आता आपल्याला व्हिडिओ काढायचा म्हणतो मम्मी. प्रसाद घेऊन आम्ही बाहेर आलो आणि ही इतकी छान लाईटिंग दिसली ना, खरंच खूप भारी वाटलं. आणि ही गाई आणि सगळे लोक इथं फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. तर चला आम्ही स्वामींचा प्रसाद घेतला होता. खूप गर्दी असते फ्रेंड्स इथं आणि प्रसाद घेण्यासाठी खूप लांबून आता दर्शन आत्ताच घ्यायचे कारण सकाळी आम्हाला पुन्हा तुळजापूरला जायचंय. तर चला आता दर्शन. मोबाईलची चार्जिंग जोपर्यंत टिकन तोपर्यंत टिकन. जेव्हा संपल तेव्हा. अक्कलकोटला पण मी फर्स्ट टाईमच आले होते कारण याच्या अगोदर मी इथे कधीच नव्हते आले. स्वामी समर्थांच्या प्रसादासाठी इतकी गर्दी असते. आम्ही जवळजवळ 2 तास लाईनमध्ये उभे होतो तेव्हा आम्हाला कुठे प्रसाद भेटला देवाचा. खरंच आणि आता आम्ही निघालो होतो मंदिराच्या दिशेने कारण संध्याकाळी जास्त गर्दी नसणार आहे असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं. त्याच्यामुळे आम्ही प्रसाद घेतला अगोदर आणि आता आम्ही आलो होतो मंदिराजवळ. पण इथे मोबाईल वगैरे अलाउड नसतात, कोणत्याच मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसतो. त्याच्यामुळे मोबाईल इथे नेण्याची रिस्क पण मला घ्यायची नव्हती, त्याच्यामुळे मोबाईल बंद करून ठेवला होता खिशामध्ये. आणि चला आता हे मंदिर बघू शकता तुम्ही, खूप छान मंदिर आहे स्वामी समर्थांचं. मी फर्स्ट टाईम आले होते इथे आणि हा स्वामी समर्थांचा तुम्ही फोटो पण बघा, म्हणजे तो आपाप त्याच्यावर लाईटिंगने ते फोटो स्वामी समर्थांचा हा स्वामींचा फोटो बघा, खूप सुंदर आहे. आणि कसा तयार केलं ते माहीत नाही, किती छान दिसतं ते स्वामी. इथे रात्री आम्ही स्टे केला होता अक्कलकोटमध्ये, पण मी रात्री टेक घ्यायचा विसरले हॉटेलचा कारण खूप दमलो होतो आणि मोबाईल हातात घ्यायची सुद्धा इच्छा नव्हती. तर आम्ही सकाळी निघालो होतो तेव्हा म्हणलं तुम्हाला दाखवावं की आम्ही रात्री कुठे राहिलो होतो ते. तर चला आता भेटू डायरेक्ट तुळजापूरमध्ये. स्टे केला होता रात्री. तर चला आता आम्ही निघालो आहे तुळजापूरला डायरेक्टली. तर चला भेटू तुळजापूर. आपल्याला वडापाव खायचा आहे, खूप भूक लागली आहे. सकाळी सकाळी वडापाव खाण्याची मज्जाच वेगळी असते. हा व्लॉग तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. चला बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.